त्याचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर हर्ष घोलप आणि शौर्य घोलप यांच्या माध्यमातून हर्ष कांबळे आणि शौर्य कांबळे यांच्या माध्यमातून प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश पारितोषिक भगवानला दिलं जाणार आहे. भगवानची फलंदाजी पाहून उद्याचं स्वरूप त्यांचं आकस खरोखरच त्याच्या खेळीतून नवतरुण नवे युवा उदयास येणारी तरुण पिढी हर्ष आणि शौर्य कांबळे यांच्या माध्यमातून भगवानला 500 रुपयाचं अर्धशतकासाठी खरोखरच बक्षीस रोख रक्कम 500 मिळून 1000 रुपये दिले जात आहेत. हर्ष कांबळे आणि शौर्य कांबळे यांच्या माध्यमातून जरा टाळ्या होऊ द्यात मित्रांनो. खरोखरच भगवानचे चाहते म्हटलं तर अखंड तालुका नव्हे अखंड कोल्हापूर जिल्हा ज्याच्या फलंदाजीवरती बेहद खुश असतो. खरोखरच अशी नेत्रदीपक आणि या अभिजित स्मृती चषक 2024च्या पर्व पहिल्यासाठी जो अर्धशतकाचा मानकरी ठरला तो आहे धडाकेबाज फलंदाज भगवान कांबळे. वेल्डन भगवान आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण सुमधुर वाणीतून या मॅचचं खरोखरच पुढचं सूत्रसंचालनाची धुरा निभावताना आपणास पाहायला मिळतील ते रुपेश कदम तेजस कदम सर सॉरी धन्यवाद. तर पहा या चेंडूवरती 5 धाबा आहेत. ओव्हर थ्रोच्या 4 धाबा धावून काढलेले 1 धाव. पहिल्या षटकामध्ये कैलास आपल्याला पाहायला मिळतो धावसंख्या जाऊन पोहोचते 9 आकड्यावरती. बॅट स्विंग होते. बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस काही खास होताना पाहिलं मिळत नाही. डॉट बॉलचे सांगता चेंडू पडल्यानंतर पाहिलं गेलं बॅट थोडीशी अगोदर जाताना पाहायला मिळते आणि त्यामुळेच यावेळेस पाहिलं गेलं तर डॉट बॉल होतो. स्पीडअप करायचे विनंती असेल. यावेळेस चांगला स्ट्रोक खेळाय. पॉवर प्लेचं महत्वाचं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत वेगवान गतीने. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अफवातून फटका पूर्णपणे कलात्मक आणि रचनात्मक खेळ यावेळेस पाहायला मिळते. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय. फलंदाज पूर्णपणे अनिकेतच्या बॅट मधून गोलंदाजाला कमबॅक करणं महत्वाचं आहे. फलंदाजाची अडथळा निर्माण करणारीला लेंथ कोणत्या दिशेने गोलंदाजी करावी लागेल यावेळी संसारच्या दिशेने फटका खेळा. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. वेगवान गतीने फेकी बेल्स लगेच रिमूव्ह होते परंतु पाहिलं गेलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या 13 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 14 आकड्यावरती जाऊन पोहोचते माफ करा. जिथे मात्र पाहिलं गेलं तर कैलासच्या पहिल्या षटकाचा शेवट मात्र येताना पाहायला मिळेल. एक षटक समाप्तीनंतर 14वी धावसंख्या दुसरं षटक घेऊन येताना पाहायला मिळेल. कोणता गोलंदाज हे देखील पाहणं महत्वाचं आहे. एका बाजूला आपण जाधववाडे संघाला बॅटिंग करत असताना पाहतो तर दुसऱ्या बाजूला थावडे संघ गोलंदाजी करत असताना पाहिलं गेलं तर कर्णधार बोलला होता 3 षटकांची मॅच आहे तर 25 ते 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जरूर आलेत परंतु त्यानंतरच्या 12 चेंडूमध्ये कशा पद्धतीने धावा रोखल्या जातील हे देखील पाहणं खूप महत्त्वपूर्ण असेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला गेलं तर खुल्या वातावरणामध्ये क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन मध्ये पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक सध्याच्या घडीला पाहायला मिळत नाही आणि त्यानंतर लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फर्स्ट सेकंड स्लिप मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. बॅकवर्ड पॉइंट आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूकार क्षेत्ररक्षक आहे. वेगवान गतीने फेकी गेली जाईल. एका धावेचं रूपांतर दुसरीमध्ये होताना पाहायला मिळेल का? एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांचं समीकरण आपण पाहतो. धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल. 16 आकड्यावरती 16 रन्स 16 धावा. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते परंतु लेग बायच्या स्वरूपातील 1 धाव रोखू शकत नाही.
वेगवान गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतो गोलंदाज मनोज. कंट्रोल लाईन अँड लेंथ महत्वाची आहे या मॅच मध्ये. तर पुढील होणारी मॅच स्पार्टन पुरसावडे विरुद्ध मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. तर टॉस साठी यायचं इनिंग ब्रेक मध्ये मुटकलवाडी संघ आणि स्पार्टन पुरसावडे. यावेळेस फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. विकेट पूर्णपणे सॅक्रिफाईस करताना पाहायला मिळतो. यावेळेस फलंदाज कोणता बाद असेल हे देखील पाहणं महत्वपूर्ण असेल. अनिकेत हा फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज संदीप येताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज संदीप येताना पाहायला मिळतो. आता मात्र धावा स्थिरावताना पाहायला मिळते. कुठेतरी 17 आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. मनोज आता मात्र 4 चेंडूंचा खेळ झाला. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 3 धावा खर्च केले ते विकेट महत्वपूर्ण प्राप्त केले. अशीच गोलंदाजी राहिली तर चांगला पद्धतीने मॅच बदलू शकते. परंतु यावेळेस आला मोठा प्रहार केला जातो बॅक. यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर वेलकम बाउंड्री पूर्णपणे फलंदाज आलाय आणि धावसंख्येला एक वेगळीच उंची प्राप्त होते. वेलकम डीजे. स्टेपआउट करून काढण्याचा प्रयत्न आहे. एका चेंडूवरती पाहिलं गेलं तर या एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा देखील प्रयत्न होतो. 2 धावा यशस्वीरित्या प्राप्त केल्या जातील. पाहिलं गेलं तर 2 धावा घेतल्या गेल्या. 2 षटकांचा शेवट होतो. धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 25 धावा. आणि आता मात्र इथून पुढे मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. जशी पाहिलं गेलं तर इनिंग संपेल तसं मात्र लगेच टॉस साठी येतं स्पार्टन पुसारळे विरुद्ध मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. टॉस साठी तयार राहायचं दोन्ही कर्णधार. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महत्वपूर्ण खेळाडू आता मात्र कशा पद्धतीने धाबा बनवण्याचा प्रयत्न करेल. धावसंख्या 25 आतापर्यंत येताना पाहायला मिळते. शेवटचं महत्वाचं निर्णायक षटक. आता निर्णायक षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने धाबा बनवल्या जातील महत्वपूर्ण ही मॅच आपण पाहतोय. वन शॉट आहे. एस वन शॉट आहे. तर धावसंख्या 24. एस एस माऊली तालीम जाधववाडी या संघाला मात्र पाहिलं गेलं तर पॅनलाइज केलं जाईल 2 धावांनी. शेवटच्या क्षणी त्या 2 धावा पॅनलाइज केलेल्या दिल्या जातील. तर पहा जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तिसरं षटक खूप महत्वपूर्ण असलेल्या मॅच दरम्यान पूर्णपणे सागर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. शॉटबॉल करण्याचा प्रयत्न पाहिलं गेलं तर फटका फसला जातो आणि त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात ही एक धाब पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. शरीराला स्पर्श करताना खेळून निघून जातो. यावेळेस पाहिलं गेलं तर धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 26 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतो. यावेळेस
ऑन साईडच्या दिशेने स्ट्रोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे वेगवान गतीने येईल चेंडूने थोडीशी दिशा बदलली थोडासा बाउन्स झाला परंतु क्षेत्ररक्षकाचं पूर्णपणे लक्ष चेंडूवरती होतं आणि पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावांचा खेळ यावेळेस मात्र पाहायला मिळाला तर धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल परंतु षटकार चौकार आला तर धावसंख्येला उच्चांक मिळू शकतो धावसंख्येला एक वेग मिळू शकेल. ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळायचा होता डॉट बॉल येताना पाहायला मिळतो पूर्णपणे फलंदाज राऊंड होताना पाहायला मिळतो. धाव मात्र कोणती या चेंडूवरती येताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉलने धावसंख्या स्थिरावताना पाहायला मिळेल. यावेळेस पहा कुठेतरी चुकी होताना पाहायला मिळते लेग स्टंप डिस्ट्रॉय होताना पाहायला मिळते. फलंदाजाला असं वाटलं होतं की वाईड असेल परंतु फलंदाज बाद या डीजे यावेळेस पहा पुन्हा एकदा बॅट स्विंग वेगवान गतीने होते निर्धाव चेंडू वाळा असता परंतु बायच्या स्वरूपात ही धाव घेतली जाते. एका धावेचं समीकरण धावसंख्येमध्ये ऍड केलं जाईल. धावसंख्या 28 या आकड्यावरती. यावेळेस पहा काय वेगवान गतीने बेल्स रिमूव्ह केले. वेगवान चेंडू पाहायला गेलेला फलंदाजाला चेंडू समजला नाही आणि फलंदाज बाद. व्हॉट एफर्ट्स काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते यष्टिरक्षकाकडून फलंदाज बाद. वेलकम डीजे. शुभ असते नाणेफेकी होईल. स्पार्टन पुसाळे वर्सेस मुटकेलवाडी दरम्यान नाणेफेकी होते. शुभ असते नाणेफेकी होते. स्पार्टन पुसाळे वर्सेस मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी संघाने नाणेफेकी जिंक. तुमचं डिसिजन काय असेल? फिल्डिंग करायचं डिसिजन. फिल्डिंग. चला वेल्डन. आपण टाइम जास्त घेणार नाहीये तर स्पेंड करणार नाहीये तर उर्वरित आपल्याला कार्यक्रमाची शोभाच्या दिशेने. धन्यवाद मोरे साहेब. आपण मेक्के व्यासपीठावर विराजमान व्हा. पुन्हा एकदा आपण सत्कार समारोहाच्या दिशेने वळतोय. तुर्तास मी थांबतो. धन्यवाद.
आता इथे जाधववाडी टीम कृपया कॅप्टन आपण लक्षात घ्यायचं आहे की आपला 28 स्कोर झालेला आहे, परंतु 2 धावा तुम्हाला पॅनलाइज केलेल्या आहेत. त्यानंतर 2 धावा इथे मायनस केल्या जातील. 26 धावा झाल्या. 27 धावांची गरज असेल विजयासाठी तुमच्या अपोजिट खेळणारी टीम तावडी टीम. तर 27 धावांची गरज असेल विजयासाठी. कृपया दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण याची कृपया दक्षता घ्यायची आहे. सत्तावीस धावांचं लक्ष आहे. आणि पहिल्याच बॉल वरती 4 धावा. यावेळेस देखील त्याच दिशेने फटका खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. वेगवान गतीने चेंडू जातोय सीमा रेषे पार. पुन्हा एक देतोय चौकार. वेलकम डीजे. निजाव चेंडू. टप्प्याचा चेंडू ठेवला जातोय. 2 चौकार आल्यानंतर विकेट जशी आली तशी मात्र त्यानंतर धावसंख्येला ब्रेक लागला. धावसंख्येला पाहायला गेलं तर पूर्ण विराम लागताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाले. शेवटचा बॉल आता मात्र पाहायला मिळेल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची पुन्हा एकदा सांगता होताना पाहायला मिळेल. चांगल्या टप्प्यावरती चेंडू शोधला जातोय. धावसंख्येला पूर्णपणे शांत ठेवली जाते. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 8 धावा आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 3 निर्धाव चेंडू आणि 1 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. आणि त्यानंतर धावसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या काळामध्ये 12 चेंडू आणि टीम मीटिंग घ्यायची नाही. विनंती असेल स्पीडअप करायचं आहे.
12 चेंडू 19 धावांची आवश्यकता असताना आपल्याला पाहायला मिळेल. येस, चला स्पीडअप करायचं, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. टीम मिटिंग घ्यायची नाही, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 12 चेंडूमध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. गोलंदाजी क्रमांक 2 आपण पाहतोय. संदीप येताना पाहायला मिळाला. संदीप वरती मात्र संपूर्ण जबाबदारी असेल या मॅच मध्ये. 12-19 समीकरण कशा पद्धतीने थांबवण्यात यश येईल का या खेळाडूला. यावेळी चांगला स्ट्रोक केला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल का. एकेरी दुहेरी धावा कंप्लीट होणं महत्वाचं आहे. या चेंडूवरती मात्र 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ राहिलाय या खेळपट्टीवरती सध्याच्या स्थितीला. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. 17 धावांची गरज. 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल. ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट कॅच वरती जाणं महत्वाचं होतं. यावेळेस मात्र येतोय चौकार. चुकी होताना पाहायला मिळते. डायरेक्ट चेंडूवरती गेला असता तर कुठेतरी चेंडू आडला गेला असता, परंतु 1 बाउंड चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर मात्र चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. आणि आता मात्र समीकरणात थोडासा बदल होताना पाहायला मिळेल. ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. पाहिलं गेलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने पुन्हा एकदा बदल होताना पाहायला मिळतो. धावफलकावरती धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 15 या आकड्यावरती. 15 ही धावसंख्या. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कशा पद्धतीने थांबवण्यात यश येईल या गोलंदाजाला, कारण की या मागील चेंडूवरती मोठा फटका आला. यावेळेस ही कॅच पकडणं महत्वाचं. मॅच टर्न होऊ शकते. कॅच ड्रॉप झाले. मॅच टर्निंग पॉइंट ठरू शकतो हा. कॅचेस ड्रॉप द मॅचेस हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. कॅच सोडा मॅच सोडा. आणि आता मात्र या खेळपट्टीवरती कुठेतरी चुकी होताना पाहायला मिळाले आणि धावसंख्या एकीने पुढे सरकते 16 या आकड्यावरती. आता मात्र 11 धावांची गरज आहे. 8 चेंडू 11चं समीकरण. ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळायचा होता. यावेळेस पैकी होते वेगवान गतीने. पेल्स लगेच रिमूव्ह होत आहेत. फलंदाज यावेळेस बाद होताना पाहायला मिळेल. वेलकम डीजे रनआउट होताना पाहायला मिळतोय. यावेळी चांगला स्ट्रोक खेळाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगवान गतीने धावेल तोपर्यंत चेंडू त्याच्यापेक्षा वेगवान गतीने सीमारेषे बाहेर जाताना पाहायला मिळतोय. हा देखील येतो. त्यांचा देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. राहुल कांबळे साहेब उत्कृष्ट गोलंदाज वारुण स्पोर्ट्स या संघाचे, त्यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. किसन गोलप यांचे शुभ हस्ते तर विनंती असेल सन्मान स्वीकारायचा आहे. तर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या 20 या आकड्यावरती पोहोचले.
6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन थोडंसं कुठेतरी पाहायला मिळते, परंतु मॅच दोन्ही बाजूने ऑन असेल. शेवटपर्यंत जाईल का ही मॅच? ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक कॅच साठी जाताना पाहायला मिळतोय. 1 बाउंड चेंडू कलेक्ट करेल, फेकी करेल. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. वाईट थ्रो आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळालेत. विभाग प्रमुख तर मालाड शिवसेना उपविभाग प्रमुख माननीय सन्मान्य श्री शंकरजी घोलप साहेब उपस्थित मान्यवर आहेत. तर विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचा. अभिजित स्मृती चषक 2025 पर्व क्रमांक 1 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर धावसंख्या पहा 22. 5 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या काळामध्ये. 4 चेंडू 5 धावा. नवीन फलंदाज प्रकाश येताना पाहायला मिळतोय. 5 धावांची आवश्यकता, 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कशा पद्धतीने धावा मात्र बनवल्या जातील हे महत्वपूर्ण समीकरण असेल येणाऱ्या काळामध्ये. ओव्हर द विकेट कशा पद्धतीचा गोलंदाज चेंडू हाताळेल. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडलाय. महत्वाचा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर लॉंग ऑफ रिझन मध्ये. विकेट महत्वाची पडते. फलंदाज बाद. 5 धावा. नवीन खेळाडू येताना पाहायला मिळाला. आता मध्ये हॅट्रिकची संधी. यावेळी चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला गेला. यावेळेस मात्र हॅट्रिक पाहायला मिळते.
एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आदरणीय आपण पाहायला गेलं तर आमचे प्रमुख सल्लागार दिलीपजी शामराव कांबळे साहेबांचं ते शुभागमन होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर मारुती कांबळे सरांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं इकडे या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. अगदी दर्जेदार स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. आता मात्र एक चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना फलंदाज स्वतः नाराज होताना पाहायला मिळते. कारण की जसा फटका खेळला तसा मात्र त्या खेळाडूला माहित होतं ही मॅच जिंकणं कुठेतरी कठीण आहे आणि यावेळेस मात्र विजेता होताना पाहायला मिळतोय माऊली तालीम जाधववाडी हा संघ महत्वाच्या फेरीमध्ये विजेता होतोय. हार्ड लक बॅड लक म्हणावं लागेल. तावडे